सर्वांना शुभ सकाळ. कारण का हा सकाळचाच व्हिडिओ आहे म्हणून सर्वांना मी शुभ सकाळ म्हणत आहे. मी आज काही स्वयंपाक जास्त केला नाही, फक्त खिचडीच केली. तरीही किचनवर एवढा रॅडा पडला की विचारू नका. किती किचन घाण झालं होतं. मी माझाच विचार केले, रोज भाजी, वरण, भात, चपाती करते तरी किचन एवढंच घाण होतं आणि फक्त आज खिचडीच केली तरी किचन एवढं घाण झालं बघा. तुम्ही म्हणसाल असं कसं काय, आज खिचडी कसं काय? आज कारण की लेकरांना भाजी चपाती नाही घेऊन जायची होती, आज त्यांना खिचडी खायची होती. आणि राहिला सरांचा विषय, तर सरांचा आज कोणाच्या तर मित्राचे तर कार्यक्रम आहे, तर सर तिकडे जाणार होते त्यांच्या ऑफिसमधले सर्वजण जेवण करायला. म्हणून सर म्हणले की माझ्यासाठी काही स्वयंपाक करू नको. लेकरं म्हणले चला आम्हाला उद्या खिचडी द्या. मग मी म्हणलं चला चालतंय, माझं पण तेवढंच काम हलकं झालं. म्हणलं मी की आज खिचडी करायची, पण नाही गं बाई, खिचडी केली तरी तेवढंच किचन घाण झालं माझं आणि रोज स्वयंपाक करते तरी किचन तेवढंच घाण झालं. तर मग मी म्हणलं बाई, खिचडी करण्यापेक्षा स्वयंपाक केला असता तर किती छान झालं असतं. थोडं बहुत संध्याकाळी राहिलं असतं, अजून थोडा स्वयंपाक केला की विषय मिटला असता. पण नाही गं बाई, खिचडी केली, संध्याकाळी अजून तेवढाच राडा पडणार. ठीक आहे, असो चला. आता बघा, थोड्याच वेळामध्ये मी किचन किती छान चकाचक केलं, एकदम छान झालं किचन. आणि तुम्ही जे माझ्या भिंतीवर जे बघताय तुम्ही, झाडं म्हणा का त्या फिल्टरला लावलेलं कवर म्हणा का हे म्हणा, ते किचन म्हणून आहे तिथं मी जे चिटकवले ते स्टिकर, हे सर्व काही मी मिशोहून ऑर्डर केलेलं आहे. माझ्या किचनवर जे आहेत ना स्टँडसुद्धा, ते सुद्धा मी मिशोहूनच ऑर्डर केलेले आहेत. थोडीशी मिशोवरची आपण जर शॉपिंग केली ना किचनसाठी, तर बघा किचन कसं दिसतं. आणि तुम्ही माझे पहिलेचे जर ब्लॉग बघितले असतील किचनचे, तर ते बघा. आणि आताचं किचन बघा किती सुंदर दिसते ना. पहिलेचं किचनमध्ये ना असं एकदम खाली खाली वाटत होतं. आणि आता मी किचनमध्ये थोडीशी मिशोवरचे काही प्रोडक्ट मागवले आणि थोडंसं किचन म्हणजे असं सजवलं म्हणा, तर किती छान दिसते. आणि जे मी ते किचनच्या जे नळांना ते जे लावले ना वरच्या साईडला, त्याचा मी काही दाखवलं का नाही मला नाही आठवत, पण ते आहे जे आहे ना ते 2 in 1 म्हणा का 2-3 प्रकारचं आहे. इतकं छान आहे ना, तुम्हाला सांगते. थोडंसं किचन घासलं की ते किचनचं जर चालू केलं ना नळ, की ते सर्व काही धुवून असं एकदम इतकं छान निघतं ना, तर मला खूपच आवडलं बरं का. ते तुम्हाला सांगते, मी सेपरेट त्याचा एक व्हिडिओ बनवल आणि पोस्ट करेल मी, तर तुम्ही बघा. कारण की ना ते किचन जर धुतलं ना आपण बेसिंग, तर जास्त क्लीन म्हणजे कसं करावं लागत होतं, गिलासामध्ये पाणी घ्या, कशात पाणी घेऊन ना ते मग पूर्ण बेसिंगच्या मदत भांड्यामध्ये टाकावं लागत होतं. कारण की पूर्ण ते किचनकडं नळ नाही फिरत होतं ना. तर मग ते किचनचं जे मी नळ ऑर्डर केलेलं आहे, मला वाटते 2 in 1 नाही 3 in 1 आहे. म्हणजे एकच नळ आहे ते, पण खूप प्रकारचं होतं. म्हणजे फास्ट होतं, स्लो होतं आणि एकदम शॉवरसारखं सुद्धा होतं ते. तुम्ही बघा, मी आता घासल्याच्यानंतर ते ना फक्त नळ ना असं सर्वीकडं, म्हणजे फक्त एक साईड म्हणजे इकडच्या साईडला, तिकडच्या साईडला, इकडच्या साईडला केला ना, की इतकं छान किचन धुवून निघतं ना. ग्लासाची गरज नाही ना, कशाचीच गरज नाही. तुम्हाला सांगते ते बघा, इतकं छान किचन धुवून निघतं ना. हे नळ सर्वांनीच ऑर्डर करावं मला असं वाटते. कारण की खूप म्हणजे ना काम असं एकदम असं म्हणतात इझी होऊन जातं, असं समजा तुम्ही. मला तो खूप नळ आवडलेला आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला PPA म्हणजे मेसेज करू शकता, मी तुम्हाला त्याचं लिंक देऊ शकते. आणि आता बघा तुम्ही, तिथं जे हे ठेवलेत ना मी छोटे झाडं, ते खूप छान वाटत आहेत बघा. आता किचन किती सुंदर वाटत आहे, एकदम छान. आणि तुम्ही माझं पहिलंचं किचन बघा आणि आताचं तुम्ही माझं किचन बघा. मिशोवरची थोडीशी खरेदारी आणि किती छान. बाय बाय, सी यू.